माझे साथीदार. या चळवळीला सुरुवात करतानाच आम्ही ठरवलं होतं की या चळवळीचा वक्ता आणि प्रवक्ता म्हणून मी एकटा बोलणार आहे. मग त्या अनुषंगाने जी काही प्रसिद्धी मिळाली, ज्या प्रसिद्धीचे आरोप माझ्यावरती होते ती प्रसिद्धी मला मिळाली. त्या प्रसिद्धीचा मोह आमच्या साथीदारांपैकी कोणाला कधीही झाला नाही. माध्यमांनी विचारून, माध्यमांनी बोलून सुद्धा त्यांनी प्रत्येक वेळेला बोट माझ्याकडे दाखवलं आणि प्रसिद्धीपासून स्वतः नेहमीच लांब राहिले. मला जमिनीवर ठेवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर हे माझ्या मित्रांनी केलं. मी आभार मानून त्यांच्या ऋणातून मुक्त होणार नाही. संदीप कागरेकर. संदीप चळवळ सुरू झाल्यानंतर एक महिन्याभराने साधारण आम्हाला जॉईन झाला. त्या दिवसापासून संदीप घरदार विसरून या चळवळीचं काम करतोय. त्याच्यासारखा सहाय्यक मिळणं या चळवळीचं भाग्य होतं. मी संदीपचे आभार मानताना त्याच्या पत्नीचे, अनघाचे सुद्धा आभार मानतो, कारण तिने मोकळ्या सोडल्यामुळे संदीप मला इतका वेळ देऊ शकला. माझी पत्नी, माझी मुलगी गेले वर्ष 2 वर्ष मी नाही माझ्या घराकडे लक्ष दिलंय, नाही माझ्या धंद्याकडे लक्ष दिलंय. त्याचे जे काय परिणाम त्यांना भोगायला लागले ते त्यांनी निमूटपणे सहन केलेले आहेत. आज त्यांना सांगतोय की ही चळवळ मी आज इथे संपवतोय आणि याच्या पुढे मी मॅक्झिमम वेळ तुम्हाला देणार आहे. बातम्यांची क्लिपिंग्स आपण बघितली. जी न्यूजने बातमी दिली, आम्ही हात टेकले, दोघांच्या भांडणामुळे आम्ही नावमयत झालो आणि ही मोहीम आम्ही उदरपूर्वक उंडाळतो. आज या आमच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमाची DVD मी मीडियाला देतोय आणि ही DVD वेबसाईटवरती आणि YouTube सुद्धा सर्वांना बघण्यासाठी उपलब्ध असेल. माझ्या मुहूर्ताच्या भाषणात 16 मे 2010 रोजी आणि 14 मे 2010 रोजी IBN वरती झालेल्या कार्यक्रमात हा कार्यक्रम कालबद्ध असेल. 6 ते 8 महिने ही मोहीम चालवली जाईल. जनमताचा एक डेटा तयार करून ही मोहीम विसर्जित करण्यात येईल असे स्पष्टपणे सांगितले होते. जनमत काय आहे हे दाखवून दिल्यावर निर्णय घेणे ही नेत्यांची जबाबदारी असेल हेही स्पष्टपणे सांगितलं होतं. कार्यक्रमात बदल एकच झालाय. शिवाजी पार्कची जाहीर सभा आपण वीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात घेतोय, कारण शिवाजी पार्कामध्ये किंवा तत्सम मोठ्या मैदानावर सभा घेऊन तिचा प्रचार करण्यासाठी लागणारा पैसा आमच्याकडे नव्हता. म्हणूनच हा एकमेव बदल आम्ही केलेला आहे. शिवसेना हे कुटुंब मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. या कुटुंबात नेत्यांना, ते वयाने लहान असले तरी वडीलधाऱ्यांचं स्थान आहे. म्हणून काही नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांवर उत्तर देणं उचित होणार नाही, कारण शेवटी ते नेते आहेत आणि मी एक सामान्य शिवसैनिक. त्यांचा आदर ठेवणं हे माझं कर्तव्य आहे आणि वडीलधाऱ्यांना उलट उत्तर देण्याची आपली संस्कृती नाही. सन 2006 शिवसेनेच्या आणि पर्यायाने मराठी माणसाच्या आयुष्यातलं अतिशय दुर्दैवी वर्ष. महाराष्ट्रात काँग्रेसच्या राजवटीची उबक जनतेला आली होती. विरोधी पक्षांच्या आणि प्रामुख्याने शिवसेनेच्या दृष्टीने अतिशय चांगलं वातावरण होतं. पण अचानक अंतर्गत कलह, तोच दुहीचा शाप महाराष्ट्रात डोक्यावर काढत होता. 1966 साली शिवसेना स्थापन झाली आणि त्यानंतरच्या 40 वर्षात अनेक धक्के बसले. तत्वासाठी नाही तर निवड सत्तेसाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक मंडळी शिवसेना सोडून गेली. पण मराठी माणसांनी नेहमीच त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. काहींना तात्पुरता फायदा झाला, पण नंतर स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून तडजोडी कराव्या लागल्या. 2006 साली शिवसेनेतून राजसाहेबांचे बाहेर पडणे मराठी माणसाच्या जिव्हारी लागले. आजही त्यांची शिवाजी पार्कवरील पत्रकार परिषद आठवते. माझं भांडण विठ्ठलाशी नाही तर त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. गर्दीच्या मागच्या बाजूला उभं राहून त्यांचं भाषण ऐकत होतो. प्रत्येक बोल जिव्हारी लागत होता. डोळ्यात अश्रू दाटले होते. समोरचं चित्र धुसर झालं होतं. जणू महाराष्ट्राच्या धुसर होत जाणाऱ्या भवितव्याची कदाचित ती चाहूल होती. एक प्रकारचं नैराश्य आलं. या वयात शिवसेना प्रमुखांच्या मनाला काय यातना होत असतील त्याचा विचार प्रत्येक शिवसैनिकाला, मराठी माणसाला घायाळ करत होता. विचारांचं काहूर होतं, पण मार्ग सुचत नव्हता. एक हतबलता आली होती. या नैराश्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यात व्हायला लागले. झोप उडाली आणि त्यातूनच हे मनातलं काहूर मित्रमंडळींबरोबर, समोर येणाऱ्या प्रत्येक ओळखीच्या अनोळखी मराठी माणसाबरोबर शेअर करण्यास सुरुवात केली. मराठी मनाचा कानोसा घ्यायला सुरुवात केली. आपल्यासारखे विचार करणारे असंख्य मराठी जन आहेत.
प्रत्येकाला हा अंतर्गत कला हा चालतोय. दरम्यानच्या काळात महापालिका निवडणुका, लोकसभा निवडणुका, विधानसभा होऊन गेल्या, हातात येणारी सत्ता गेली. या चित्रात दाखवल्याप्रमाणे हे चित्र पुन्हा दिसावं ही मराठी मनोकामना कोणीतरी पुढाकार घेऊन ती मांडणं गरजेचं होतं. आम्ही 7 जण केवळ निमित्त झालो इतकंच. दिनांक 16 मे 2010 रोजी या चळवळीची स्थापना आपण केली. सुरुवातीला आम्ही 7 जण होतो. वेळात दौडले वीर मराठे सात. खरोखरच आज मागे वळून बघताना आपण वेळात दौडलो होतो का हा विचार मनात येतो. वेडेपणा होताच, कारण शिवसेना मनसेसारख्या आपल्या मताच्या बाबतीत अतिशय आग्रही आणि आक्रमक असलेल्या पक्षांच्या बाबतीत त्यांच्या नेत्यांच्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट करण्याचं धारिष्ट दाखवणं हा थोडासा वेडेपणाच होता. काही जणांनी याला मूर्खपणा म्हणून संबोधलं. हो, आम्ही वेडेपणा केला, कारण कोणीतरी तो करावा ही मराठी मनोकामना होती आणि ती आजही आहे. ही चळवळ सुरू करतानाच हे चित्र पुन्हा दिसावं हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून चालू केलं आहे. आणि ठराविक काळ साधारण 7-8 महिने हे आंदोलन चालवले जाईल आणि मराठी जनमताचा एक प्रचंड रेटा तयार करून एका जाहीर सभेत त्याचे रूपांतर करून नेत्यांपर्यंत ही मराठी मनोकामना पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे या चळवळीचे स्वरूप आम्ही जाहीर केले होते. गेले 8 महिने आणि त्याच्या अगोदरचे 1 वर्ष ही चळवळ उभी करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. मराठी जनमानसात हा विचार पोहोचवण्यात आणि ह्या विषयावरती चर्चा घडवण्यात आम्ही मोठ्या प्रमाणात यशस्वी झालो. अनेक राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या अभियानाची दखल घेतली आणि आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेक प्रतिक्रिया आमच्या चळवळीचं समर्थन करणाऱ्या होत्या. ज्या आंदोलनाला माध्यमांनी चांगलंच उचलून धरलं, प्रसिद्धी मिळाली, नेत्यांना प्रतिक्रिया द्याव्याशा वाटल्या. मनोहर जोशींच्या प्रतिक्रिया आल्या, अनेक प्रतिक्रिया त्यांच्या आल्या, पण त्याची शेवटची प्रतिक्रिया कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीच्या काळात आली. राज ठाकरेंच्या भाषणावर शिवसेना प्रमुखांनी त्यांना ठाकरी भाषेत उत्तर दिलं. मनोहर जोशींची प्रतिक्रिया होती, असं व्हायला नको होतं. घरातलं भांडण अशा प्रकारे रस्त्यावर येणं, एकमेकांचे वाभाडे काढणं दुर्दैव आहे. आमच्या भूमिकेशी सुसंगत बोलणं होतं. त्या सरांना अभिनंदन करणारं पत्र पाठवलं, कारण त्याच्या अगोदर आम्ही त्यांच्यावरती परळीच्या सभेमध्ये सडकून टीका केली. त्यात आम्ही सरांना केलेलं आव्हान आज तुम्हाला सांगतो. आम्ही सरांना सांगितलं की शिवसेनेच्या सुरुवातीपासून आपल्या शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद, प्रेम मिळालं, नावलौकिक, मान-मरातब सर्वच शिवसेनेने आपल्याला दिल्याचं आपणही जाहीरपणे मान्य केलं आहे. संसदीय लोकशाहीतलं जवळजवळ सर्वोच्च पद, लोकसभेचं अध्यक्षपद आपल्याला मिळालं. अर्थात आपण या सन्मानाला पात्र होताच, पण संधी शिवसेनेने दिली. उर्वरित आयुष्यात याच्यापेक्षा जास्ती मिळवण्याची शक्यता कमी आहे. आज जास्त मिळवण्याचं फार काही नाही, तसंच घालवण्यासारखंही काही नाही. आम्ही पत्रातून केलेलं आव्हान जाहीरपणे त्यांना करतो. सर, ज्या संघटनेने आपल्याला सर्वोच्चपदी नेऊन बसवलं, त्या संघटनेला वाचवण्यासाठी, मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राला विघटनापासून वाचवण्यासाठी, दुईच्या शापातून कायमचं मुक्त करण्यासाठी आता आपण तोंड उघडाच. जे आपल्या मनात आहे, जी लाखो करोडो मराठी जनतेची मनोकामना आहे, ती जाहीरपणे नेत्यांपुढे मांडा. माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा या मोहिमेचं काम पुढे चालवण्याचा वसा सर तुम्ही घ्या. आमची सर्व ताकद आम्ही तुमच्या मागे उभी करायला तयार आहोत. कारण शेवटी सतीश वळंदूची ताकद आणि जोशी सरांची ताकद, त्यांच्या शब्दाला असलेलं वजन यात जमीन आसमानाचा फरक आहे. फार तर काय होईल, नेत्यांच्या रोषाला पात्र व्हाल, पण मराठी जनता तुमचे ऋण कधी विसरणार नाही. सर, महाराष्ट्रासाठी, मराठी जनतेसाठी एवढं कराच. गोपीनाथ मुंडेंनी प्रतिक्रिया दिली होती, दोन बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रात विरोधी पक्ष मजबूत होईल, त्यांची ताकद वाढेल. त्यांची स्वप्न कधी विरोधी पक्ष नेतेपदाच्या पलीकडे जात नाही. सत्तेचा विचार त्यांच्या मनात काय येत नाही कोणास. रामदास कदमांनी शिर्डीच्या साईबाबांना साकडं घातलं. शिवसेना मनसे एकत्र यावेत असं त्यांनाही वाटतं. छगन भुजबळांची प्रतिक्रिया अतिशय सुंदर होती. कुणाचं घर दुभंगावं असं मला वाटत नाही. या दोन बंधूंनी एकत्र यावं असं मला वाटतं, पण शिवसेनेतल्या काही मंडळींना तसं वाटतं का, असा एक प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यांच्या शत्रुत्वाचा दिलदारपणा आम्हाला भावला. छगन भुजबळांना आम्ही दिलदार शत्रू म्हणून जाहीरपणे अभिनंदन केलं होतं. नारायण राणे, माणिकराव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिल्या. बाळा नांदगावकरांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया ही अशीच सकारात्मक होती. या सर्व नेत्यांचे आम्ही आभारी आहोत.
हा विषय ऐरणीवर आणण्यात आम्ही नक्कीच यशस्वी झालो आणि त्याचे 100% श्रेय हे वृत्तपत्र आणि माध्यमांना आम्ही देतो.